नमस्कार, मी अश्विनी जयतपाळ. नवी मुंबई संवाद चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. शिवसेना शहर प्रमुख माननीय नगरसेवक मनोज हळदणकर यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम तसेच गरजू आणि निराधार नागरिकांसाठी अन्नधान्य वाटप करण्यात आले. सेवेचा हा उपक्रम सर्वांच्या उपस्थितीच्या मनाला स्पर्श करून गेला. यानंतर ऐरोली स्टेशन परिसरात रिक्षाचालक बांधवासमवेत केक कापून मनोज हळदणकर यांचा वाढदिवस साधे आणि आपुलकीच्या वातावरणात साजरा करण्यात आला. सामान्य जनतेशी असलेली आपुलकी या निमित्ताने पुन्हा एकदा दिसून आली. तसेच कार्यालयासमोर हळदणकर यांच्या प्रेमापोटी आणि विश्वासातून नागरिकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत शुभेच्छा देत त्यांचा वाढदिवस साजरा केला. अशा प्रकारे सामाजिक बांधिलकी, माणुसकी आणि जनतेशी थेट संवाद यांचा सुंदर संगम मनोज हळदणकर यांचा वाढदिवस साजरा केला. शिवसेनेचे शहर प्रमुख हळदणकर साहेब यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या दृष्टिकोनातून आई जगदंबेकडे प्रार्थना करतो की त्यांना चांगला आरोग्य मिळो, चांगला प्रतिष्ठा मिळो आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांना चांगल्या लोकांचा त्या ठिकाणी आशीर्वाद मिळो आणि त्यातून शिवसेना फडकवण्यासाठी त्यांना बळ मिळो ही सदिच्छा व्यक्त करतो. आज मनोज दादांचा वाढदिवस म्हणजे इथल्या सर्वसामान्य जनतेचा हक्काचा भाऊ, हक्काचा रक्षक म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं आणि इथल्या प्रत्येक तरुणांच्या, इथल्या वयस्कर सगळ्या माता भगिनींच्या चेहऱ्यावरचा जो हावभाव बघतो आपण, तर मनोज दादाबद्दल असणारं प्रेम हे प्रत्येक व्यक्तीच्या चेहऱ्यावरती हे दिसून येतं. आणि येणाऱ्या 15 तारखेला ह्याच सगळ्यांचा प्रेमाचा वर्षाव मताच्या स्वरूपात आदरणीय मनोज दादांना भेटणार आहे. आणि आपण पाहत असाल की हा जल्लोष आहे तो 16 तारखेला याच्यापेक्षा ताकदीचा जल्लोष आपल्याला या परिसरामध्ये दिसेल. आज मनोज दादाचा वाढदिवस आहे. मनोज दादाला प्रथमतः वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मनोज दादा हा असं व्यक्तिमत्व आहे जे तरुण, युवा पिढी ह्या सगळ्यांना एकसाथ सामावून घेणारे हे असं व्यक्तिमत्व आहे. मनोज दादाला आम्हाला आमचं युवा माझे वडील अंकुश चव्हाण ते जरी असले तरी मनोज दादाचं पण मला खूप मार्गदर्शन नेहमी वेळोवेळी भेटत असतं. तरी त्याला वाढदिवसाच्या आभार शुभेच्छा. धन्यवाद. मी रिक्षा चालक मंडळातला सदस्य संतोष साळुंके, ऐरोली सेक्टर 3 मध्ये रिक्षा चालवतो. मनोज दादांच्या वाढदिवसानंतर आमचे खूप सहकार्य असतं रिक्षा चालकांसाठी. गेल्या 15 वर्षापासून त्यांचा आम्हाला कधीही अर्ध्या रात्रीला जरी फोन केला तरी प्रत्येक कार्यासाठी ते हजर असतात. कधी कोणाचा दवाखाना असो, कोणाचा काही ॲक्सिडेंट असो किंवा कोणाच्या गाडीच्या पेपरचा असो, कुठलाही प्रॉब्लेम असला तरी ते अर्ध्या रात्रीला सुद्धा आमच्यासाठी धावतात. इथून पुढे असंच सहकार्य मिळो आणि त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. सर्वप्रथम माझं नाव रामेश्वरी रामचंद्र मालवणकर. मी सेक्टर 3 मध्येच राहते. दादा मला एकदम मी दादाची काकी आहे आणि एकदम आपल्या आईप्रमाणेच तो हे करतो आणि सेक्टर 3 मध्ये दादासारखा माणूसच नाही आहे. मनोजने जे काय सगळं काम करतो ते खूपच म्हणजे त्याला काही हेच नाही आहे, तोडच नाही आहे. आणि आज सर्वप्रथम मी आता मनोजला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देते आणि त्याला भरपूर यश, समृद्धी, आरोग्य आणि त्याचं सगळं जे आहे ते त्याच्याबद्दल त्याला शुभेच्छा देते. आणि मनोज, अर्ध्या रात्री कधी आम्ही फोन केला की मनोज आम्हाला असं काहीतरी प्रॉब्लेम आला आहे, मनोज 1 मिनिटाचा पण विचार न करता लगेच धावून येतो. आणि आज त्याच्या वाढदिवसानिमित्त सकाळी प्रेमदान आश्रमामध्ये अन्नदान केलं. नंतर राजमाता हॉस्पिटलमध्ये फळवाटप, नंतर आता संध्याकाळी म्हणजे सगळ्यांना उपयोगी पडतील असे भरपूर उपक्रम मनोज करतो. खूप जणांच्या डोळ्यांचे ऑपरेशन करून दिलेली आहेत, रक्तदान शिबिर भरपूर घेतलेली आहे. आज मी पण त्याच्याबरोबर 25 वर्ष त्याच्याबरोबर आहे आणि एवढं सांगून मी मनोजला शुभेच्छा देते. आज या ठिकाणी माझा वाढदिवस सोहळा माझ्या कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीनं, स्वखर्चानं
या ठिकाणी साजरा केला. मी स्वतःला भाग्यवान समजतो की अशा या परिस्थितीमध्ये सुद्धा माझ्या कार्यकर्त्यांनी कसली प्रकारची उणीव किंवा तमा न बाळगता या ठिकाणी हा कार्यक्रम उत्साहात यशस्वीरित्या पार पडलेला आहे. त्या प्रत्येकाला या ठिकाणी निवडणूक लढायची तर ती कार्यकर्त्यांच्या जीवावर लढावी लागते आणि असे कार्यकर्ते या ठिकाणी मिळणं फार भाग्याचं आहे असं या ठिकाणी मी आवर्जून म्हणेन. का शिवसेनाला या 4 अक्षराला मानणारा हा विभाग आहे आणि या ठिकाणी निवडणूक लादली असल्या कारणाने कसल्या प्रकारचं राजकारण किंवा राजकारणाचे सिम्बॉल न वापरता या ठिकाणी त्यांच्या स्वखर्चानं आज हा कार्यक्रम त्यांनी यशस्वीरित्या पार पाडलेला आहे. मी या ठिकाणी आवर्जून सांगेन जे नागरिक या ठिकाणी स्वयंपूर्तीने स्वतःहून आले, कारण कोणाला या ठिकाणी निमंत्रण किंवा वाढदिवस आहे या असं सांगण्याची मला या ठिकाणी गरज भासली नाही, यार कधी भासली सुद्धा नाही. आणि आज हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण आहे आणि त्याचबरोबर या ठिकाणी दूध शर्करा योग सुद्धा या ठिकाणी म्हणेल की आपण काम करतो तर त्या कामाची आपण अपेक्षा नसली केली तरी कामाची पोचपावती या ठिकाणी निश्चित स्वरूपात मिळायला पाहिजे अशी भावना असते आणि त्या भावनेतूनच या ठिकाणी लोक स्वयंपूर्तीने आले. या सकाळपासून प्रेमदानमध्ये अन्नदान, माताबाल रुग्णालय ते फळ वाटप आणि काय ज्येष्ठ नागरिकांना मदतीचा हात या ठिकाणी आधार देण्याचं काम निश्चित स्वरूपात माझ्या कार्यकर्त्यांनी दिलेलं आहे. मी पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून आभार मानतो. ज्या प्रकारे आज प्रेम किंवा भावना माझ्या प्रति या कार्यक्रमाच्या अनुषंगाने बाहेर आली ती खऱ्या अर्थानं माझ्यासाठी कौतुकाची ताप आहे आणि एक मला एनर्जी देणारी निश्चित स्वरूपात येणाऱ्या 28 दिवसामध्ये ती एनर्जी स्वरूपात राहणार आहे. नवी महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं काम या ठिकाणी काम करणाऱ्याला निश्चित स्वरूपात ती जनता संधी देईल, कारण पॅनल पद्धत ही अजून लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. ती समजवायची आहे. त्या पॅनलला कशा प्रकारची सीमा नसते, कारण मी सेक्टर 3ला राहतो आणि मी सेक्टर 16ला का उभा राहतो असा काही लोकांचा प्रश्न आहे, पण तो अनभिन्न असल्यामुळे लोक या ठिकाणी हा प्रश्न करतात. पॅनल हा संपूर्ण 4 नगरसेवकांचा असतो, त्याला कसल्या प्रकारची सीमा नसते. अबकडं हे फक्त किमान आरक्षणाच्या बाबी पूर्ण करण्यासाठी असतात. त्यामुळे उमेदवारांनी स्वतः या ठिकाणी समजून घ्या की अबकडच म्हणजे अ सुरू झाला सेक्टर 3मध्ये, ब झाला सेक्टर 4मध्ये, ड झाला, क झाला 16ला, असं नसतं. या ठिकाणी फक्त आरक्षणाच्या संदर्भात असतो. 4ही नगरसेवक या ठिकाणी काम करताना कसल्या प्रकारची सीमा त्यांना नसल्यामुळे ते त्या भागाचे 4 पॅनलच्या भागाचे नेतृत्व करण्याची त्यांना संधी या ठिकाणी मिळेल. मी एवढंच सांगेन आजच्या कार्यक्रमाच्या अनुषंगानं की प्रत्येक पॅनलमध्ये एक धनुष्यबाण आपल्या समोर असणारा उमेदवार कोण पाडण्यापेक्षा धनुष्यबाणाचं बटन आपण या ठिकाणी दाबू. अशाच नवनवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नवी मुंबई संवाद चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.